अमरावती दिनांक 25 अगस्त को किसान के कैवारी व समाज सेवक नितिन कदम द्वारा जंगली जानवरों से कृषि को होने वाले नुकसान पर ध्यान आकर्षित करने 29 अगस्त को सुबह 11:30 बजे शेतकरी आक्रोश मोर्चा इसका आयोजन किया गया है। यह मोर्चा ठेठ जिलाधिकारी कार्यालय पर जाकर माननीय जिलाधिकारी को किसान समस्याओं से अवगत कराने एक निवेदन प्रस्तुत करेगा। ये मोर्चा साइंस कोर हाई स्कूल से निकलकर जिलाधिकारी कार्यालय जाएगा। पत्रकार परिषद में नितिन कदम ने जाहिर में आरोप लगाया कि पिछले 15 वर्षों में आमदार व खासदार ने बदनेरा विकास के प्रति सदा उदासीनता बरती है और बिना कोई पद के कोई अधिकारी जनता की मांगों पर तवज्जो नहीं देता। लिहाजा अगले लोकसभा चुनाव में वे स्वयं अपक्ष उम्मीदवार बनकर खड़े रहेंगे और चुनकर आने पर जन समस्याओं को हल करेंगे। जरूरतमंद परिवार की महिलाओं को सिलाई मशीन देकर रोजगार के अवसर बनाएंगे, न कि किराना बांटकर लोकप्रियता हासिल करेंगे। समाचार संकलन अशोक भाई जोशी। हा मोर्चा याच्यासाठी आहे की ग्रामीण क्षेत्रामध्ये भातकुली सर्कल आहे, अंजनगाववाडी सर्कल. जोराने बोला। रिपीट घेऊ. हाँ रिपीट करा, नाव सांगा पहिले. तोडना नाही बेटा. मी नितीन कदम. हा मोर्चा याच्यासाठी आहे, आज बडनेरा मतदारसंघामध्ये एक भातकुली सर्कल आहे, तालुका आहे, आणि एक अंजनगाववाडी सर्कल आहे. त्याच्यामध्ये रोही डुकर आता कास्तकारांना एवढा त्रास आहे की आज शेतकरी आज सकाळपासून संध्याकाळी शेतात जातो 5 वाजेला. तो आला बिचारा करून संध्याकाळी 7-8 वाजता. मी पाहिलं 12-12 वाजता म्हणजे सकाळ 4 वाजेपर्यंत शेतकरी आज शेतामध्ये राहला. आज तो त्याचे मुलं बाळ म्हणजे वाऱ्यावर सुरू समजा आज वितू काटा हे काही सांगता येत नाही. आज जंगलामध्ये आज तो सगळं हे करून बिचारा जो शेतकरी संध्याकाळी 7-8 वाजता झोपून जाईल, एकदम सकाळी पहाटे उठून आपला 5 वाजता शेतात जाईल बेकार. आज त्याची कंडिशन अशी आली का तो शेती करून राहिला, शेताची चौकीदारी करून राहिला. म्हणजे हा पिरियड पडला आहे. मला शासनाला एकच विनंती आहे की तुम्ही हा 29 मोर्चा हे तुम्हाला अल्टिमेट आहे आमचं. तुम्ही 8 ते 10 दिवसामध्ये याचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही शहरामध्ये आणून रोहित सोडू, याची तुम्ही दखल घ्यावी. ही माझी शासनाला अल्टिमेट आहे. हा एक एल्गार आहे. राजकारणासंबंधी काय? राजकारणासंबंधी आता माझं फील्ड नव्हतं. आज बडनेरा मतदारसंघामध्ये दादा पांदन रस्ते आहे, एवढे खस्ता हाल आहे का मांडी म्हणजे फसतात. मी असं खोटं बोलणारा व्यक्ती नाही, मी रिअल मतदारसंघात फिरलो तर मला ते गोष्टी पाहिजे. तुम्ही शिवणी शिपगावच्या रोडला जर गेले ना तर भाऊ ॲटोही जात नाही, मोठ्या गाड्याही जात नाही. तुम्ही एक वेळा पत्रकार लोक एक वेळा निरीक्षण करा, तुम्ही स्वतः पाहिलं तुमच्या लक्षात येईल. आज तिथले विद्यार्थी शाळेमध्ये येतात, कोणतं हॉस्पिटलचं काम राहते कोणाचं, तो कुठे जाईल बिचारा का? पैदल चालणं मुश्किल आहे. तो गाडीचं काय म्हणजे गाड्यावाल्याला द्यायला तयार नाही. आज ही ग्रामीणची कंडिशन आहे. आज आपल्या शहराला लागून आहे ते. आज बडनेरामध्ये एक मोदी हॉस्पिटलचं मोठं हॉस्पिटल आहे. आज सांगाय 15 वर्षाचे आमदार आणि 5 वर्षाच्या खासदार मॅडम मतदारसंघामध्ये केलं काय? ते हॉस्पिटल डे नाईट व्हायला पाहिजे.